नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे व्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह व प्रेमपूर्वक नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांचं मीराताई व्लॉगमध्ये. आपली मीराताई. आता आम्ही चाललो शिदोरी करायला. नवरदेवाची शिदोरी. नवरीला आणायला जायचंय. कधी जायचं नवरीला आणायला? संध्याकाळी जायचं नवरीला आणायला. नवरी काय 10 मिनिटात येईल. नवरीचं घर आमच्याच घराच्या मागं जवळच आहे. आज आम्हाला जायचं होतं भैरवनाथाच्या तिकडे यात्रा आहे, पण आम्ही नाही जाऊ शकत. आम्हाला इकडेच बोलवलं आहे. तर आम्ही आता पुढच्या रविवारी जाऊ. म्हणजे आमची जेवढी भावकीतली माणसं आहेत तेवढी सगळी पुढच्या रविवारी जाऊ आम्ही, नैवेद्य नारळ वगैरे घेऊन. तर आता आम्ही तिकडे जाणार नाही. आता आम्ही इकडे शिदोरी करायला जाणार आहे. आता तुम्हाला थोडाफार तिथं शिदोरीचा दाखवण्याचा प्रयत्न करेन. बायका कसे उखाणे घेतात, कशा आमच्याकडे अशा पोळ्या वगैरे लाटून झाल्या की उखाणे वगैरे घेतात शिदोरी बांधताना. ते मी तुम्हाला थोडंफार दाखवेल. पहा, भयंकर ऊन आहे. उन्हामध्ये सुद्धा माणसांची कामे चालूच येते. बघा तिकडे विहिरीचं काम चालू आहे. ते बघा, दिसते का? मला तर काही दिसत नाही आहे. मला ह्या मोबाईलमधलंच काय दिसत नाही, एवढं ऊन आहे. प्रचंड ऊन आहे. पाऊस येतोय आणि नुसतंच वरची वर, खाली तर उकरलं असं वाटतं, नंतर जमीन कोरडीच आहे. म्हणजे त्याची पोट भरायला पाऊस असून नाही पाहिजे. आता नाही आलं तरी चालेल, पण त्याच्या दिवसात त्याने भरपूर यावं. आता थोडंफार ठीक आहे. झाडांना वगैरे जरा बरं वाटतं, जरा गारवा राहतो पावसामुळे. आता आम्ही बघा वड्यातनं चाललोय. आपलं घर बघा तिकडे त्या झाडांच्या झुडपामध्ये. आपल्या घरापासून हे रोडचं सगळं दिसतं. रोडवरचं संध्याकाळच्या दिवसाच्या गाड्या वगैरे येता जाताना. आता आमच्याकडे काम आले पुरण वाटायचं. पुरण हे बघा, हे पुरणाचं पातेल आहे. हे पहा, पुरणाचं पातेलं. गुळाच्या पोळ्या. आता आम्ही हे असं माझ्याकडे हे काम आलं, मी पुरण वाटणार आहे आता. बघा, मुलींच्या मेहंद्या आहे. आमच्या मुली आहेत. करवऱ्या कशा सजल्यात बघा. बघू बांगड्या रुपाली तुझ्या त्या हाताच्या बांगड्या. ह्या पण हातावर आता मेहंदी काढणार आहे. ह्या हातावर झाल्या काढून. काम आहे शिदोरी चालू आहे. मी इकडे मागे आले. आचार्याच्या महिला आहेत. आता या स्वयंपाक करणार 2च आहेत इथे. स्वयंपाक करायला घेतला बाहेर. एवढी हवा सुटली, काहीच हवेनी राहत नाही. फारच हवा सुटली. आरती महाराज कीर्तनकार. काय म्हणता तुम्ही? ओ महाराज कीर्तनकार आहे ही. रामकृष्ण हरी. मेहंदी काढायला आले का? कीर्तनकार आहे, पण पार्लरचंही हे काम करतायत. आमच्या मुली काय करत नाही ते सांगा आम्हाला. आता महाराजांचाच नंबर असावा पुढे असं मला वाटतं. आता लवकरच हिच्या पण लग्नाच्या आम्ही बांगड्या भरू, पण काही नक्की नाही अजून. नक्की नाही, कधी ना कधी होईलच. ह्या मे मध्ये नाही तर दिवाळीमध्ये तर होणारच आहे. दिवाळीत नाही तर पुढच्या मे मध्ये का होईना होणारच आहे. मॅडम म्हणतात, महाराज म्हणतात 2 वर्ष थांबा. महाराजांना नको वाटतं, पण आम्हाला वाटतं ना. काय आलं चांगलं चालून तर कशाला सोडायचंय? आपल्या मनासारखं पाहिजे ना आपल्याला पण. खूप मोठ्या गाजलेल्या महाराज आहेत ते. त्यांच्या खूप लांब कीर्तन असतात. आपल्या गावात तर बरेच कीर्तन केले आणि सगळ्यांच्या कार्यक्रमात ही कीर्तन करतात. गावात ही आपल्या बऱ्याच वेळा आलेत त्या. आता मागच्या आठवड्यामध्ये एक कीर्तन झालं गावामध्येच. श्रावण महिन्यामध्ये होतंय. पंक्तीला जर कोणी बोलवलं तर पंक्तीला पण त्यांचं कीर्तन होते. छोटंसं बाळ बघा झोपलंय. लहान मुलं फार हे करतात हो असं. एवढी गरम होते ना, फार गरम होते लहान मुलांना. हे बघा, अशी झोळी बांधावं लागते आणि इथंच थांबावं लागते झोळी बांधून. रुकवताच्या पोळ्या.
नाव घे आता. शिदोरी घे, ही शिदोरीची. बर बर आण देणार. हा ए ए चोरटेवानी नको उच जाऊ. हा अरे बापरे, लेच मोठं नाव घेतलं का. मला वाटलं चांगलं घेशील काहीतरी. कोण कोण बांगड्याला बांगडे भरण्यासाठी जी व्यक्ती राहिली ना त्यांच्यासाठी परत आज बांगड्या. जी व्यक्ती राहिली असेल ती त्यांच्यासाठी ह्या बांगड्या आज. मंडपचं काम चालू आहे, अजून मंडप नाही झालेला बघा. हे घर आहे लग्नाचं. झाले आता आमची शिकवणी करून. आता आम्ही चाललो घरी. आता आलो घरी. आता आपल्याला कोकमचं सरबत घ्यायचं आहे आपल्याला. आता भयंकर ऊन आहे. बापरे बापरे, 2 वेळेस मी सरबत पिले तरी पण काय मला, तरी पण माझं भागलं नाही. काय रे म्हणे. आता मी बघा कोकम सरबत करते. कोकम सरबत घेतल्यावर आपल्याला जरा बरं वाटेल. आपण 12 वाजता गेलो, आता 3:30 वाजले. बापरे, फार भयंकर ऊन आहे अगदी. बरं वाटते जरा. लग्नाची धावपळ, ती माणसं, ती गर्दी. चुलीवरती पोळ्या केल्या. आपल्याला संध्याकाळी जायचंय. आता नाही, आता आलो घरी. आता मी थोडंसं, आता मी जेवण करणार आहे, जरा आराम करते. 2-1 तास बसलो चुलीच्या पुढे, तर मी थोडंच करू लागले. पुरण मात्र मी सगळं मी हे केलं शिदोरीसाठी. आता शिदोरी जाईल, ते देतील जवळजवळ 150 पोळी देतील. 150 पोळी आणि 125 लाडू. बुंदीचे लाडू. 150 पुरणपोळी आणि 125 लाडू अशी मिळून आम्ही शिदोरी देणार आहोत. आलो आम्ही शिदोरी करून. आता काय बाहेरच बघूशी वाटत नाही. चांगलंच आम्ही शिकून निघालो, जावं स्टोरी होतं. आणि इथं मला रोज डेली मी उन्हात जाते. असा कुठला दिवस नाही की मी उन्हात जात नाही बाहेर. आता तर काय नाही, पाऊस पडलं तर बघायला पाहिजे. घरी कोणीच बसत नाही घरामध्ये. काही ना काही काम चालूच असतात ना शेताची. आज आम्ही फ्रेश होईल, पण आताच नाही होणार फ्रेश. ते कालचे बटाटे खिसून बघा, हे सगळं लागते हाताला, चेहऱ्याला असं लागतंय. तर आता तुम्हाला मगाशी मी दाखवलेलं कीर्तनकार मुलगी आहे ती. काय आवाज आहे ठणठणीत. काय कृपा आहे पांडुरंगाची तिच्यावर. इतकी उत्कृष्ट गाते ना, फार उत्कृष्ट गाते. दोन्ही बहिणी मी तुम्हाला दाखवल्या. जी मेहंदी दाखवली ती एक आणि ती महाराज एक कीर्तनकार. आम्ही तिथं सगळे महाराज मग. आरती नाव आहे तिचं. कोणी असं आपल्या घरातलं असं, ती पण आमच्या भावकीतलीच आहे, जावाची मुलगी आहे. तिचे पप्पा ती लहान असताना ऑफ झाले. आईने केला सांभाळ बिचारी. माऊली म्हणजे बरेच कष्ट घेतले. तरी पण आपल्या घरातलं कोणीतरी असं असेल ना की आपलं किती काय म्हणतात ना, स्फूर्तीने आणि एकदम गर्वाने माणूस सांगतो. प्राऊड फील होतं एकदम आपल्याला की हा, ही आमची मुलगी आहे, ही आमची मुलगी आहे. आपण किती गर्वाने सांगतो. आणि काय परमात्म्याची ती पांडुरंग परमात्म्याची कृपा असते हो, की तिला असं आपण मंचावर बघितलं ना, काय म्हणतात ते व्यासपीठावर, व्यासपीठावर तिला आपण बघितलं ना, असं वाटतं धावत जाऊन असं उचलून घ्यावं. खणखणीत नुसता आवाज, असं कांठाळ्या बसतात असं तिचा आवाज आहे. आणि इतकी सुंदर गाते, इतकी उत्कृष्ट गाते ना ती. तिच्यासारखी तीच दुसरी कोणी नाही आहे. असं आम्हाला फार अभिमान आहे तिचा. आणि योग जर आला तर
नक्कीच मी तुम्हाला तिचं कीर्तन दाखवेल. पूर्ण कीर्तन असतं 2 तास, पण मी तिचं दाखवेल तुम्हाला. एखादी ओवी असं काय मी तिचं तुम्हाला योग आला की नक्की दाखवेल. मागे तिचे बरेच आपल्याकडे व्हिडिओ होते कीर्तनाचे, पण नाही आता इथून पुढे कीर्तन झालं की नक्की द्या. पण अजून आपल्याला भरपूर आपले आत्ताची तर सुरुवात आहे, कार्यक्रम वगैरे व्हायचे. तर अशा प्रकारे मी थोडंसं तुम्हाला दाखवलं. संध्याकाळचा कार्यक्रम वेगळा, पुन्हा संध्याकाळचा हळदीचा. कंटाळतात व मुलंसुद्धा कंटाळतात. गरमीमुळे काय एक सामान आणलं कुठलं तरी आणायला गेला की कितीतरी माणूस पाणी पितंय. आजारी बरेच मुलं पण असं दवाखान्यात न्यावं लागते. मुलींना ऊन लागतंय. मला पण ऊन लागलं काल. कसं तरी वाटत होतं एकदम. असं वाटतं आता मी मरतेच की काय. घरामध्ये स्वयंपाक करता मला कसं तरी व्हायला लागलं, गुदमरायला लागलं. संध्याकाळी पाऊस आल्यावर मग मला बरं वाटलं. मग मी हवेशीर 4च चपात्या केल्या, पण चुलीवर केल्या. म्हटलं मला आता घरात यायलाच नको, पायच नको म्हटलं टाकायला घरामध्ये पावर गेल्यावर. आपण किचनमध्ये फॅन चालू केला तरी पण नाही, बाहेरची हवा बाहेरचीच हवा असते. असं दुपारी हवा सुटत नाही आहे, संध्याकाळी हवा सुटेल. सकाळी दुपारी सुटत नाही आहे हवा. आणि कोंबडे आपल्याला एवढ्या त्रास देतात या कोंबड्याचं काय करावं. एक कोंबडा येतो असा दिवसभर तिथं. काल तर आम्ही ना अक्षरशः आम्ही शेडमध्ये बाहेरच थांबलो, बाहेरच जेवलो, बाहेरच बसलो 3 वाजेपर्यंत. मी जरी घरात आले थोडा वेळ पडले, पण हे काय आमचे तिथंच उभं होते काठी घेऊन. इतक्या वाईट आहेत ना ह्या कोंबड्या. एक कोंबडा येतो, टुक 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 करतो, सगळ्या कोंबड्यांना बोलवतो. परत सगळे झुंड कोंबड्यांची जाते. काय ते मग आपल्या सगळं मेहनत केलेलं काय उपयोग आहे. एवढं सगळं फार लक्ष द्यावं लागतं. आज ऋण झोपलेला आहे शांतपणे. ऋणाला मगाशी मी आंघोळ घातल्यावर तो फार पिचाळतो. त्याला वाटतं मी कुठे जाऊन कुठे नाही. व्यस्त सगळं करतो अगदी. मला वाटलं थंड वाटेल त्याला छान उन्हाचं, पण नाही त्याला जमलं थंड. अजून जास्त होतं, काही विचित्रपणा गेला. तर अशा प्रकारे आजचा दिवस आहे मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.